मध्ये काल सरकारने नवीन एक बदल घडवून आणलेला आहे आणि जे की कोणाला माहीत नाही अजून, तर ज्या कोणीही महिलांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर त्या महिलांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण अर्ध्यावट माहितीचा काही उपयोग होणार नाही. आणि सरकारने अजून 2-3 अटी पण होत्या त्या रद्द केलेल्या आहेत, जे की आता महिला सहज अर्ज करू शकतात. ज्या पण कोणी महिला अटीमुळे किंवा नियमामुळे अर्ज भरत नव्हत्या, तर त्या उद्या लगेच जाऊन अर्ज भरतील असा आता सरकारने नियम काढलेला आहे आणि अटी पण रद्द केलेल्या आहेत. आता त्या नेमक्या अटी कोणत्या आणि कोणते नियम बदललेले आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अजून सरकारने एक माहिती दिलेली आहे कालच, की पैसे मिळणार तर कधीपासून मिळणार आणि कोणाकोणाला मिळणार ते पण सांगितलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो नियम सरकारने बदललेला आहे तो म्हणजे वयोमर्यादा. तर सगळ्या महिलांपुढे हा खूप मोठा प्रश्न होता वयोमर्यादेचा, तर तो सुद्धा आता मिटलेला आहे. तुम्ही 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंतच्या कोणत्याही महिला हा अर्ज करू शकता. कोणतेही महिला ह्या वयोगटातल्या या योजनेचा लाभ घेऊ शकते. तर आता असं नाही की एवढ्या वयोगटातल्या वयोगटातल्या तसं काहीसुद्धा नाही. 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. आणि दुसरं एक महत्त्वाचं जे की तुम्हाला माहीत नाही पण मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर लक्षपूर्वक ऐका. तर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत पाहिजे. जर तुमचं 2.5 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. कारण ही सरकारने योजना काढलेलीच कशासाठी आहे? गोरगरिबा महिलांसाठी काढलेली आहे. ज्यांना खरंच गरज आहे या 1,500ची त्यांच्यासाठी ही योजना काढलेली आहे. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही आरामशीर या योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण सरकारने हे काढतानाच काढलेलं आहे, ज्या पण काही गरजू महिला आहेत त्यांच्यासाठीही काढलेलं आहे. आणि दुसरी एक मोठी अडचण होती म्हणजे ती होती शेतीची. जर तुमचं 5 एकराच्या आत शेती असेल तरच तुम्ही हा अर्ज करू शकता आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण ती सुद्धा सरकारने आता अट काढलेली आहे. तुमचं टेन्शन निम्म नाही, पूर्ण सरकारने कमी केलेलं आहे. तर तुम्हाला आता शेतीचा काहीच नियम नाही. तुमचं 10 एकर असू द्या, 15 एकर असू द्या, कितीही असू द्या शेत, तुम्ही आरामशीर हा अर्ज करू शकता आणि तुम्ही हा निवांत योजनेचा लाभ घेऊ शकता. तर आता बऱ्याच महिलांचं काय व्हायचं की 5 एकराच्या वर शेती असायची तरी पण ती शेती पडीक असायची. त्या पडीक शेतीमुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. पण आता सरकारच्या ते लक्षात आलेलं आहे, त्यामुळे सरकारने ती सुद्धा अट तुमची आता रद्द केलेली आहे की 5 एकराच्या आत शेती असणाऱ्यांना हा लाभ येणार नाही. पण आता तसं नाही आहे. ज्यांची पण कोणाची 5 एकराच्या पुढं शेती आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येईल. तर तुम्ही उद्याच जाऊन अर्ज करू शकता. आता तिसरं जे होतं ते संकट खूप मोठं होतं सगळ्यांपुढं, की डोम असेल आणि जन्म दाखला. आता बऱ्याच बायका अशा आहेत की त्या आपल्या राज्यातल्या नाही आहेत, बाहेरच्या राज्यातल्या आहेत, पण आपल्या राज्यात त्या विवाह करून आलेल्या आहेत. तर त्यांनी कुठून जन्म दाखला आणायचा आणि कुठून शाळा सोडलेला दाखला आणायचा? तर त्यांनाही योजनेचा लाभ घेता येत नव्हता, कारण त्यांचा जन्म इथं झालेला नव्हता राज्यात. त्या विवाह करून आपल्या राज्यात आलता. तर आता त्यासाठी सरकारने ती सुद्धा अट रद्द केलेली आहे. आणि त्यासाठी दुसरा उपाय काढलेला आहे सरकारने, कालच काढलेला आहे, तर नीट ऐका. तो उपाय म्हणजे तुमचा नवरा जर या राज्यातला असेल तर त्या नवऱ्याचं डोमासाईल म्हणा किंवा रेशन कार्ड म्हणा किंवा आधार कार्ड म्हणा किंवा मतदान कार्डसुद्धा किंवा त्याचा शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म दाखला, त्याचं काहीही चालू शकतं. आता ही सुद्धा अडचण तुमच्या पाठीमागची गेलेली आहे. तुम्ही आरामशीर या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि झालं काय की पिवळं रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड यामुळे राज्यात 7.5 कोटी लोक कवर होते. तर त्यांच्याकरता आता सरकारने एक इन्कम सर्टिफिकेट काढण्यात आलेले आहे. रेशन कार्डवरची ही योजना मिळणार आहे. तर सरकारने महिलांना एक विनंती केलेली आहे की तुम्ही एजंटच्या नादाला लागू नका. कोणत्याही एजंटकडनं अर्ज किंवा फॉर्म असं काहीसुद्धा करू नका. कारण परवाच एक अमरावतीमध्ये घटना घडलेली आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याने खूप मोठी गडबड केलेली आहे. या अर्ज भरण्याच्या नादात त्यांनी याचा फायदा घेऊन, सरकारी योजनेचा फायदा घेऊन खूप मोठी गडबड केलेली आहे. पण हे सरकारला समजल्यानंतर सरकारने आता त्याला शिक्षा केलेली आहे. आणि सरकारने कालच विनंती केली आहे महिलांना की असं एजंटच्या कोणाच्याही नादाला लागू नका. त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे एक सरकारने उपाय काढलेला आहे. ज्या की अंगणवाडीतल्या सेविका किंवा ज्या
अंगणवाडीतल्या जे कर्मचारी आहेत त्यांना प्रति फॉर्म त्यांनी 50 रुपये दिलेले आहेत. तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज करू शकता, पण अशा एजंटच्या नादाला लागून नुकसान करून घेऊ नका असं सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही सेतूमध्ये जाऊन फुकट अर्ज करू शकता, तिथं पैसे द्यायची काही गरज नाही. कारण तिथं पण सरकारने सांगितले जर कोणत्याही सेतूवाल्याने जर पैसे घेतले तर त्याचं सेतू बंद करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही एजंटच्या नादाला लागू नका, काही नको. फक्त आपली जी काही कागदपत्रं आहेत थोडीफार ती सेतूमध्ये घेऊन जावा आणि तिथून अर्ज करा. आणि दुसरा म्हणजे सांगितलं आहे की पैसे कधीपासून मिळणार आणि कोणाकोणाला मिळणार. जर तुम्ही 1 जुलैला जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 31 जुलैपर्यंत 1,500 रुपये तुमच्या खात्यात येतील. जर तुम्ही 31 जुलैला जर अर्ज केलेला आहे तिथून ते महिना धरणार 31 ऑगस्टला तुमचं पहिलं पेमेंट खात्यावरती येणार. ते आता आपल्या अर्ज करण्याच्या तारखेवरून आहे. ज्या तारखेला आपण अर्ज केलेला आहे तिथून बरोबर महिन्याने तुमच्या अकाउंटवर पेमेंट येणार. ते आपल्या अर्ज करण्यावर आहे. जर तुम्ही लवकर अर्ज केला तर तुमच्या लवकर खात्यावर पैसे येणार. तर आता अजिबात विचार करू नका, पटकन जी कागदपत्र आहेत ते कागदपत्र घ्या आणि तुमच्या जवळपास असणाऱ्या सेतू म्हणा किंवा अंगणवाडी म्हणा तिथं जाऊन हा अर्ज करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या. आणि हां, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून तुम्हाला काही जर माहिती हवी असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर तुम्ही